तर चला मित्रांनो, आता आम्ही थोडा वेळ झाला चहा घेतला. ॲक्च्युली चहा तर मी कधी घेत नाही, पण आज खूप जास्त थकल्यावर वाटून राहिलो होतं, कारण की मुंबईहून आलो तेव्हापासून तो जो कस्तर आहे की नाही अजून निघाला नाही पूर्ण शरीरातून. आणि इकडे तुम्ही पाहू शकता आपल्या गावनोल्या बाई पण एकदम सुस्त सुस्त बसलेल्या आहे. कारण की त्याचा चेहरा पहा तुम्ही, जरा जवळून चेहरा पहा. अशा एकदमच काय तू काय पोज काय देऊन राहिली ब्युटीच्या. तुम्हाला जो आरसा वाटून राहिला म्हणून. हो काय, जिथं तिथं मोटाकनच आहे आपलं नाही. मी कशी दिसतो, मी कशी दिसतो. हे कधी मित्रांनो ॲक्च्युली पोरींच्या ह्या ज्या सवय आहे की नाही, हे हे कायलाच पाहिजे, बरोबर नाही काय. तुम्हाला पाहिजे पोरायले. हां, पोर आले पाहिजे. अहो पोरं लय चांगले नाही ते, आपले घातले चुपचाप कपडे निघाले. आम्ही तर कपडे तुमचं घालत नाही काय. नाही, तुम्ही कपडे घालता पण तुम्ही घालायला किती वेळ लावता. हां, जे आम्ही 5 मिनटात करतो तुम्ही ते कमीत कमी त्याला 20 मिनटं तर कपडे घालायला लावतात. आणि अर्धा घंटा मेकअपले, म्हणजे 1 घंटा राहते. तेवढ्या वेळात माहिती आहे का, समोरचा माणूस जाते एखाद्या प्रोग्रामले. लग्नाचं असलं तर खास करून तो लग्न करून जेवण करून त्याची एक झोप येऊन जाते. बापरे. आणि मग येते, अहो चला ना, असं? मी साडी गिरी कशी कशी दिसत आहे. असं 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 अशा बऱ्याचदा तुम्ही बऱ्याचशा रील पण पाहिल्या असं. पण त्या रिअल फॅक्ट आहे, ॲक्च्युली त्या रिअल फॅक्ट आहे, सत्य घटनेवर आधारित आहे त्या. तर इथे आमच्या बॅगा पडलेल्या आहे. इथं हे रश्मीची बॅग आहे, इथे रश्मी पाणी पिऊन राहिली. आम्ही सुद्धा कामानिमित्त बाहेर आलेलो आहोत. आणि बाहेर कुठं आलेले आहोत ते मी तुम्हाला आता नाही सांगणार, नंतर सांगाल. आणि त्याच्या कशाचं? आधी आम्ही आता मुंबईहून आल्यानंतर खूप जास्त एक्झॉशन झाल्यामुळे आमची बॉडी पूर्ण डिहायड झाली होती. पूर्ण बॉडी हो, ते सगळ्यांना माहित आहे. आहे ना. तर आता थोडं थोडं बरं वाटत आहे. आय एम अ बेस्ट, आय एम अ बेस्ट, आय एम अ बेस्ट. आय एम बेस्ट. बेस्ट. ह्याचं बोलायचा एवढा वाका आहे, आता काय सांगू तुम्हाला. काय बोललं काय नाही. अहो, जे बोलतो मला ते एकदम तुम्ही चांगलं vlog कायचा बोलतो. बनवून राहिले ते तर सांगा. मोठा व्लॉग बनवायला घेतला, व्लॉग कायचा बनवून राहिले. हा, तुम्ही व्लॉग बनवून राहिले, कायचा व्लॉग बनवून राहिले सांगा. हा, काय मी बनवून राहिले. ब्लॉग जो आहे की नाही आजचं गुड मॉर्निंगचा बनवून राहिलो. झालं आणि- म्हटलं, झाला व्लॉग हो गया मेरा गुड मॉर्निंग फ्रेंड, झाला व्लॉग. हां, मग काही नाही. हे की मी तुम्हाला सांगतो, यायची एक खासियत काय आहे. तुम्ही यायला एक प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं जे उत्तर असते ते बाजूला असते, भलत्याच गोष्टी हे बोलत बसते. मला अनुभव आहे, हे तुम्हाला काही दिवसांनी हे अजून माहीत पडणार आहे. तुमच्या गोष्टीवर बिलकुल लक्ष देऊ नका तुम्ही मित्रांनो. मला हे काय म्हणजे सांगतो मी आज ब्लॉग बनवतो नाही म्हटलं कोणता. ॲक्च्युली माहिती आहे काय, आमची केमिस्ट्री एवढी खास आहे, बॉन्डिंग एवढी खास आहे. आणि ते म्हणते ना हार्ट टच, हे जे विचार करते या बाबा. त्याच वेळेस तोच विचार आहे की नाही माझ्या मनात चालू राहते. म्हणजे खूप वेळा काय म्हणजे 100 समजा दिवसातून 100 असे काही इव्हेंट होत असेल, त्याच्यात तर 99 जे विचार आहे 99% विचार आमचे तेव्हाच एकाच वेळेस दोघांच्या डोक्यात चालते. आता जसं एक लेटेस्ट झालेला एक इव्हेंट सांगतो. आमचे एक ते दादा आहे, अजू दादा, आम्हाला भेटले खूप दिवसानंतर भेटले. ते आता 11 वर्षानंतर म्हटलं तर चालते का हो. 15 वर्ष. हां, जे 15 वर्ष नाही 11 वर्ष जे काही येते 11 भेटले. वर्ष आपल्या लग्नाला थांबा झाले ना, ना. अरे थांबा, माझी केस पाहू द्या मुले. हां, चालेल. तर की नाही भेटले, तर मी त्यांना म्हटलं अरे दादा कसे काय. आणि तेव्हा माझ्या मनात एक असं मनात प्रश्न आलं, प्रश्न नाही आला, मी असं आलं, म्हटलं मी माझ्या शूटमध्ये होती, ते दादा आले, मी म्हणणारच होती की दादा तुम्ही तसेच आहे बा, अजून काहीच तुमच्यात बदल नाही झाला. तेवढ्यात म्हणे अरे अजू भाऊ म्हणे काय राजू म्हणे जसेच्या तसेच आहा म्हणे तुम्ही अजून. बस तेव्हाच 1 सेकंदाचाही फरक नाही. म्हणजे अशी आमची हार्ट टचिंगच्या म्हणजे गोष्टी आहे ना मनात खूप. विचार केला आणि हे तोंडाला बोलून दिले. हे बोलून खूप दिले. वेळा होते. कधी कधी काय होते, गाडी आम्ही 4 व्हीलरनं जात असतो किंवा कुठेही. त्या दिवशीची अजून एक गोष्ट सांगतो. आम्ही 4 व्हीलरनं चाललो, तेवढ्यात माझ्या मनात विचार काय आला, आता पावसाळा लागला म्हटलं. मागच्या वेळेस माहिती आहे का आम्ही भंडारदऱ्याला गेलो होतो. मला ते ग्रीनरी, पहाड, पाणी खूप आवडते. आता सध्या तुम्ही जर माझे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचे स्टेटस, जे व्हॉट्सअपवर येत स्टेटस जर पाहत असतील तर फक्त मी आता मस्त इमोशनल सॉन्ग आणि पूर्ण ग्रीनरीचे व्हिडिओ चालू आहे माझे आता स्टेटसवर, कारण मला खूप आवडते. बस मी यांना म्हणणारच की बाबा पावसाळ्यात कुठंतरी जाऊ बा अशा ठिकाणी, भंडारदरा किंवा काही पण अशा हिरवळ, कोकण वगैरे. तेवढंच हे म्हणजे अरे यार रश्मी म्हणे आपण कुठंतरी जाऊ म्हणे आता. मी म्हटलं मी आत्ताच हा विचार केला म्हटलं की आपण जाऊ म्हणून, आहे की नाही.
Right. तर असं आमचं खूप असं हार्ट टचिंग होत राहते. बरं ह्या गोष्टी तर होते तब्येतही तशाच होती. मला इथं फोड झाला तर तेली फोड होते, माझी दाढ दुखते तर त्याचीही दाढ दुखते. आता नाटकं करते का काय मी ते जास्तीचे. नाही, मी नाटकं करत नाही, मग नाटकं करून मला काय भेटणार आहे. ऍक्च्युली हिला माहितीये का, हिच्या तोंडाले फोड आले होते अजूनही एक फोड आहे. नीट. आणि माहितीये काय, हिला आला होता आणि मला त्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर येऊन गेला होता. पण त्याचा जो हे आहे ना, तळप जे होती ते अजूनही चालूच होते. पण हिनं जेव्हा मला म्हटलं तेव्हा मी हिला सांगितलं. तऱ्याचा कॉल आला होता. मी आता बोलतो ना आता. कॉल आला होता ते माहिती का काय म्हणे, रश्मी आज मी व्लॉग बनवतो म्हणे आपल्या केमिस्ट्रीवर म्हणे. असं होते आपल्याला सोबतच जे काही होते विचारी आमचे सारखेच जुडते, एन्जॉयमेंट धिंगाणे करायला आम्ही सारखंच म्हणजे असं कधी होतच नाही. एखादीच अशी सवय आहे की जे यांना टोका लागते आणि माई एखादी अशी सवय आहे की हे मला टोकते. बाकी आमचं सगळं जसं सेमिनार आहे. आम्ही बाकी सगळे पाहिलं नाही असे बोलते म्हणून आहे की नाही. आता तुम्हाला मी काय सांगू, आता शॉर्ट अँड स्वीटमध्ये सांगतो. आता आम्ही मुंबईला गेलो होतो. आता तुम्हाला ते माहीतच पडणार आहे. आता जाऊ द्या मी काय सांगू, पण हा क्वेश्चन मार्क लक्षात ठेवता की मुंबईला गेलो होतो काय तिथं काय आहे ना इव्हेंट केला. नाही, जो इव्हेंट केला तो एकदम चांगला झाला, पण हे की नाही पटरी सोडून पळते. हे यायचं लय खासियत आहे. हे माहिती कधी अशी ग्रुपमध्ये उभे असले एखादा टॉपिक निघते हे भलतीच कडे भटकते. मला म्हणतात थांबा विषयावर या मुद्द्यावर बोला, ते भलतीकडे नका जाऊ. आता कोणी म्हटलं अच्छा कसं कोणी आपलं फॅन वगैरे, म्हणजे फॅन तर नाही म्हणत पण आपले चाहते भेटते. म्हणते अरे ताई नमस्ते, आम्ही इथून समजा कोणी म्हटलं आम्ही औरंगाबादवरून तसं आपली नॉर्मल गोष्ट आहे. म्हणतात अरे ते औरंगाबादले माझे मित्रही राहते, माझ्या अमका राहते, माझ्या ढमका राहते. म्हणजे सांगतो नाही पटरी सोडून पाहिजे. मला यायला पटरीवर पकडू वापस आणायला लागते. पण असो ते आज ते ब्लॉगवर नाही बोलू शकत, ते मला माहीत आहे. आणि ते विषय सोडून बोलते तर ते ब्लॉग याचाच बनवणार होते की आमच्या बॉन्डिंगचा, आमच्या केमिस्ट्रीचा. त्याच्यामुळे कसं आहे आमच्यात वाद होत नाही. होते तर भलतेच वाद होते. काही त्या वादाला शेंडा नाही राहत आणि काही बुडूक नाही राहत. आणि त्याच्यात ती माणूसच फुगून बसते. कारण की हिची एवढी किरकिरी राहते, त्या किरकिरी माहिती अर्ध डोकं खराब होऊन जाते. म्हणजे त्याचा राय असा येते की बा आपला काही गुन्हा नवरे जे यायचे गुन्हे काहीच नाही राहत. सगळे गुन्हे आपलेच राहते. आपण बोलतो म्हणून आपले गुन्हे दिसते. मी जास्त बोलतो. मी पहिले अशी होती की बोललोच नाही ना, आता अशी आहे की चुप राहत नाही. जास्त म्हणजे एकदम जास्त बोलून. आणि माझा स्वभाव कसा आहे शॉर्ट टेम्पर आहे. मला खूप लवकर राग येते. नाही आलं पाहिजे ना, पण येते. मी काय करू. लाईफ इज ब्युटिफुल. आय नो. म्हणूनच मग माणूस फुगून बसते. मग मलाच मग बोंबला लागते. झालं 1 घंटा झाला, 1 घंटा झाला, आता चुप राही, 1 घंटा झाला. मग हसून देते माणूस गदकन. तशी मी माहिती आहे की ती रडती असेल ना, मी पण गदकन हसून देते. तुम्हाला सांगू का मित्रांनो, मी तर भांडणं करणं बंद केलेलं आहे. कारण की भांडणाचं पूर्ण बिल मलाच पे करावं लागते. हो, आता किती भांडण झाले हे फुगले की मग मी काय करतो 5,000ची ऑनलाईन शॉपिंग करून घेतो. फुगले काय काही बोलले काय पट्ट. आणि अजून एक मी असा फंडा काढला आहे. आता आम्ही बाहेर गावूया, इथलं आमचं काम झालं की आम्ही जाऊ अमरावती. आता याची जिम बंदच आहे. आता हे जर जिमला गेले नाही त्या दिवशी 500 रुपयाची शॉपिंग फिक्स. ज्या दिवशी जिमला गेले नाही 500 रुपयाची शॉपिंग. आणि हे ज्या दिवशी जिमला आली नाही त्या दिवशी मलाच चल म्हणते जिमले, मलाच चल मला सांगा म्हणते. मित्रांनो, मी काही चुकीचं बोलत आहो काय? जिमले आता आपण 40+ झालेलं. आता आपल्याला इथून डॉक्टरचं तोंड पाहायचं की जिमचं तोंड पाहायचं की ग्राउंडवर जायचं. जरी मी 42 वर्षाची होणार आहे, पण मला असं वाटतं की मी अजूनही 20 वर्षाची आहे. एक्झॅक्टली ना. आणि असंच जगाचं, माझं म्हणणं तेच आहे. पण हे 20 बरं ठीक आहे. इट्स ओके. तर असा यांचा बॉन्डिंगचा ब्लॉग होता जो मलाच कम्प्लीट करायला लागला. तर असं होता आमचा छोटासा फनी व्लॉग. आणि कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.